ओम नमः शिवाय. सुधर्मा, सुदेहा आणि घुष्मा. सूत म्हणाले, ऋषीजन हो, मी तुम्हाला घुष्मेश ज्योतिर्लिंग कसे प्रकट झाले आणि त्याचा काय महिमा आहे ते आता सांगणार आहे. दक्षिणेत देवगिरी नावाचा एक उत्तुंग पर्वत आहे. त्याजवळ भारद्वाज कुळात सुधर्मा नावाचा विद्वान भक्त राहत होता. तो त्रिकाल संध्या करत असे. तो वेदशास्त्रांमध्ये पारंगत होता. तो मनोभावे शिवाची उपासना करत होता. सुदेहा ही त्याची पत्नी होती. ती पतिव्रता होती. त्यांच्या विवाहास अनेक वर्ष झाली, परंतु पुत्रसंतानाची प्राप्ती नव्हती. सुधर्मा हा ज्ञानी असल्यामुळे त्याला त्याचे दुःख वाटत नव्हते, परंतु सुदेहाला मात्र आपल्याला मुलबाळ नाही याची सारखी खंत वाटत होती. सुधर्मा तिला समजावून सांगत होता, तू कोणत्याही प्रकारचे दुःख करू नको. पुत्र प्राप्तीसाठी काहीतरी उपाय करा, हे देखील पुन्हा पुन्हा सांगू नकोस. एके दिवशी सुदेहा आपल्या सखीबरोबर बोलण्यासाठी शेजारच्या घरी गेली. बोलता बोलता एक विषयावर मतभेद झाले. त्यावेळी शेजारीने म्हणाली, हे सुदेहा, तू निपुत्रिक आहेस, तर मग अभिमान कशास करतेस? मी पुत्रवती आहे. माझ्या धनाचा उपयोग पुत्र करेल, पण तुझ्या धनाचा उपयोग कोण बरे करेल? तुझे हे धन शेवटी राजाकडे जमा होईल. तुझ्या धनाचा आणि मानाचा धिक्कार असो. शेजारणीची निंदा ऐकून सुदेहा रडत रडत घरी आली. तिने सर्व हकीकत सुधर्माला सांगितली. सुधर्मा म्हणाला, तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. त्यांच्या बोलण्याला आपण थोपवू शकतो काय? सुदेहा म्हणाली, मी किती बोलणी ऐकावयाची? आपल्याला आता पुत्र झाला पाहिजे, नाही तर मी प्राणत्याग करीन. सुधर्माने आपल्या पत्नीचे दुःख जाणले. आता काय करावे हेच त्याला समजेना. त्याने शिवजींचे स्मरण केले. त्याने पत्नीलाही शिवजींचे स्मरण करण्यास सांगितले. एके दिवशी सुदेहाने आपल्या धाकट्या बहिणीला बोलावून घेतले. तिला सर्व वृत्तांत सांगितला व सुधर्माशी विवाह करण्यास तयार केले. ती आपल्या पतीला म्हणाली, आता तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीशी विवाह करा. ती घुष्मा तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे. ते ऐकून सुधर्माला धक्का बसला. तो म्हणाला, सुदेहा, तू हे काय बोलत आहेस? मी घुष्मेशी विवाह केला तर आणि तुला पुत्र झाला तर तू तिचा मत्सर करशील. त्यावेळी सुधर्मा म्हणाली, माझी बहीण आपल्या हितासाठी तुमच्याशी विवाह करणार आहे. मला तिचा मत्सर कसा वाटेल? आपल्याला पुत्र व्हावा अशी मला तळमळ आहे. सुदेहाच्या आग्रहामुळे सुधर्माने घुष्मेशी विवाह केला. सुदेहाच्या सांगण्यावरून घुष्मा रोज एक पार्थिवलिंग तयार करून त्याची षोडशोपचारे पूजा करू लागली. तिच्या सेवेमध्ये खंड नव्हता. घुष्मेच्या हातून अनेक शिवलिंग तयार झाली. त्या पुण्यप्रभावाने तिला एक सुंदर, सदाचारी, भाग्यवान असा पुत्र झाला. सुदेहाच्या मनात घुष्मेबद्दल द्वेष निर्माण झाला. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती व महिमा. सूत म्हणाले, ऋषींनो, घुष्मेला सुंदर पुत्र झाल्यामुळे ती आनंदी झाली होती. लोक तिची आणि तिच्या बाळाची प्रशंसा करीत असत. आता ही प्रशंसा सुदेहाला सहन होईना. हळूहळू ते बाळ हसत खेळत मोठे झाले. त्याला उपवर मुलींची स्थळे आली. सुधर्माने एका योग्य कन्येशी त्याचा विधीपूर्वक विवाह केला. सुधर्माला आणि घुष्मेला अतिशय आनंद झाला, परंतु सुदेहा मात्र दुःखी होती. तिने विचार केला, आता आपल्याला सतत दुःख होणार तर काय करावे? घुष्मेचा पुत्र सुदेहाला आई मानत होता आणि सोन सासू म्हणून तिचा मानसन्मान करत होती. तरी पण तिचे दुःख संपत नव्हते. तिने मनामध्ये विचार केला, आपल्याला सतत दुःख होण्यापेक्षा या मुलाला मारून टाकलेले बरे. त्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही. एके दिवशी सुदेहाचा क्रोध अनावर झाला. तिने हातामध्ये धारदार सुरा घेतला आणि चोरपावलांनी घुष्मेचा पुत्र आणि सून जेथे झोपले होते तेथे आली. तिने त्या पुत्रावर सूर्याचा वार करून त्याला ठार करून आणि त्याचे सर्व तुकडे शेजारच्या सरोवरात नेऊन टाकले. सकाळ झाली. घुष्मेच्या सुनेला जाग आली. पाहते तो शेजारी पती दिसत नव्हता. त्याची शय्या रक्ताने माखली होती. घरात सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले, परंतु घुष्मा थोडी देखील विचलित झाली नाही. तिने आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर दिला. भगवान शंकरांसारखे जगतपिता आपल्या पाठीशी असताना आपणास घाबरण्याचे काहीच कारण नाही. तिने नित्याने शिवाची पूजा अर्चा सुरू केली. घुष्मा स्वतःशी म्हणाली, हे शिवप्रभू साऱ्या विश्वाचे चालक आहेत, भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारे आहेत. तो पुत्र त्यांनीच दिलेला आहे, तेच आता त्याचे रक्षण करतील. अशा प्रकारे अत्यंत धैर्याने तिने स्वतःला सावरले. एकदा ती पार्थिव लिंगाचे विसर्जन करण्यासाठी सरोवराजवळ गेली.
तिने सरोवराच्या मध्ये पार्थिवलिंगांचे विसर्जन केले व परत येताच तोच सरोवराच्या काठावर दिसला. शिव आराधनेमुळे मी जिवंत झालो असे तो म्हणाला. शिवजींनी आपल्यावर कृपा केली आहे. घुष्मा शिवजींवर पूर्ण विश्वास ठेवून जीवन जगत होती. सातत्याने तिची पूजा अर्चा चालू होती. तिची प्रगाढ भक्ती पाहून भगवान शंकर प्रगट झाले आणि घुष्मेला म्हणाले, तुला हवा तोवर मागून घे. घुष्मा म्हणाले, सुदेहा, या माझ्या बहिणीच्या हातून चूक झाली आहे, तरी तिला क्षमा करा आणि सर्वांच्या कल्याणासाठी तुझे वास्तव्य येथेच असावे ही नम्र प्रार्थना. येथील सरोवर शिवलिंगाचे स्थान झाले म्हणून त्याला शिवालय म्हणतात. शिवजी तेथेच वास्तव्य करून राहिले. हे लिंग घृणेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. ही कथा जो परमश्रद्धेने श्रवण करतो त्याचे जीवन आनंदी होते. शिवजींचे श्रीहरींना सुदर्शन चक्र अर्पण. ऋषी म्हणाले, सूतजी, आपण महान ज्ञानी आहात. आता तुम्ही आम्हाला हरीश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगा. तसेच विष्णूंनी शिवांची आराधना करून सुदर्शन चक्र कसे प्राप्त केले ती कथा सांगा. सूत म्हणाले, ऋषींनो, पुरातन काळी दैत्यांचे प्राबल्य वाढले होते. ते सज्जनांना त्रास देऊ लागले. त्यामुळे धर्माचा लोप होऊ लागला. त्यामुळे देवांची श्री विष्णूंशी भेट झाली. त्यांना मनोभावे नमस्कार करून म्हणाले, श्रीहरी दैत्य पराक्रमाने उन्मत्त झाले आहेत. आम्हाला सर्व प्राणीमात्रांना त्रास देत आहेत. आता आम्ही काय करावे? दैत्यांच्या त्रासापासून कशी सुटका करून घ्यावी याचे मार्गदर्शन करा. श्रीहरींनी त्यांना धीर दिला आणि ते म्हणाले, देवांनो, आपण कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. मी शिवजींची आराधना करून तुमचे कार्य करतो. हे आश्वासन ऐकून देव आपल्या स्वस्थानी गेले. त्यानंतर श्रीहरी कैलास पर्वतावर आले. तेथे एक कुंड सोडले. त्यामध्ये अग्नी स्थापन केला. शिवजींच्या पार्थिव लिंगाची स्थापना केली. शिवजींच्या अनुष्ठानाला प्रारंभ केला. पार्थिव लिंगाची पूजा सरोवरातील कमळांनी भरत होती. त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने शिवजींची पूजा केली. शिवसहस्रनामाचा उच्चार करत प्रत्येक नावाबरोबर एक एक कमळ अर्पण करीत असत. एके दिवशी श्रीहरीने आपले नेत्रकमळ शिवजींना अर्पण केले. हे पाहून भगवान सदाशिव अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी श्रीहरीला दर्शन दिले आणि ते म्हणाले, श्रीहरी, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तरी तुम्हाला हवा तोवर मागून घ्या. श्रीहरी हात जोडून म्हणाले, देवा, तुम्ही तर सर्वत्र आहात. आजच्या परिस्थितीत दैत्यांनी जगाला अतिशय त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तरी दैत्यांचा निपात करता येईल असे मला एक अलौकिक शस्त्र द्या. ही माझी तुम्हाला प्रार्थना आहे. भगवान शंकरांनी श्रीहरींना अतिशय तेजोमय असे सुदर्शन चक्र दिले. ते प्राप्त झाल्याने श्रीहरींनी त्याच्या साह्याने सर्व शक्तिमान दैत्यांचा संहार केला. त्यामुळे सर्वत्र धर्माचे प्राबल्य वाढले. लोक सदाचारी बनले. एकमेकांना सहकार्य करू लागले. सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले. अधर्माचा नाश होऊन धर्माचे उत्थान झाले. जय जय रघुवीर समर्थ.